वेलकम टू मोमेंटम अगेन. आपण पाहत आहोत 12th क्लास मॅथ्स महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर 1 डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.2 टाइप 7 प्रॉब्लेम नंबर 9 10 and 11. ओके, तर सर्वात पहिले आपण प्रॉब्लेम 9 चं सोल्युशन काढू. सोल्युशन y is equal to tan inverse cos 7x divided 1 plus sin 7x. Solution y is equal to tan inverse cos 7x upon 1 plus sin 7x. आपल्याकडे cos 7x चा फॉर्म्युला बनवू शकतो, बट 1 plus sin 7x चा बनवू शकते. ओके, बट या फॉर्म्युला जो 1 plus sin 7x आहे cos 7x आहे, तर त्याच्यामुळे आपण रिझल्ट काहीच फाइंड नाही करू शकणार. त्यासाठी आपण सर्वात पहिले काय करायचं का दोन्ही याचे फॉर्म्युले ओके अशा पद्धतीने घ्यावं लागेल. ओके, तर त्याचं कॅल्क्युलेशन होऊन tan इन्व्हर्स कॅन्सल होणार पाहिजे. तर त्यासाठी सर्वात पहिले काय करायचं आपल्याला y इक्वल टू tan इन्व्हर्स इन ब्रॅकेट sin इन ब्रॅकेट 7x. ओके, तिथे काय घेतो आपण pi/2 - 7x. काय घेतलं आपण tan इन्व्हर्स cos 7x ला मी दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं. ओके, पण दोन्हीची काय सेम आहे. cos 7x sin pi/2 - 7x. ओके, त्याच पद्धतीने आपण इथे सुद्धा काय करणार की 1 plus cos pi/2 - 7x. दोन्हीची आपल्याला काय घ्यावं लागेल आता y equal to tan inverse cos 7x sin pi/2 - 7x. म्हणजे cos 7x is equal to sin pi/2 - 7x आणि 1 plus sin 7x म्हणजे 1 plus cos pi/2 - 7x. आता मी sin चा फॉर्म्युला घेऊ शकतो आणि cos चा सुद्धा घेऊ शकतो. ओके, मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला y equal to tan inverse in bracket sin pi/2 - 7x. इथे काय करू आपण sin pi/4 - 7x/2 divided 2 cos square in bracket pi/4 - 7x/2 काय घेतलं का आपण या ठिकाणी जरी घेतो म्हटलं आन्सर काढण्यासाठी. ओके, पण आन्सर काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कोणती अरेंजमेंट करावी लागेल. काय केलं sin pi/2 - 7x. ओके, इथे जर फॉर्म्युला घेतो म्हटलं आपण तर कोणता फॉर्म्युला घेतला. ओके, पहा या ठिकाणी आपण फॉर्म्युला घेतला sin x चा. सो इज इक्वल टू 2 sin x/2 into cos x/2. दुसरा फॉर्म्युला घेतला आपण 1 plus cos x. So is equal to 2 cos square x/2. sin x is equal to 2 sin x/2 cos x/2. दूसरा 1 plus cos x is equal to 2 cos square x/2. पुन्हा या ठिकाणी आपण काय घेतो बेटा 3 sin x is equal to cos pi/2 - x. sin x is equal to cos pi/2 - x आणि हे सुद्धा अप्लाय केला आपण cos x is equal to sin pi/2 - x. म्हणजे प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना आपल्याला काय विचारात घ्यावं लागेल की y equal to tan inverse. आपल्याला tan inverse कॅन्सल करायचं आहे. त्यासाठी मी cos 7x आपण 1 plus sin 7x. आता इथे जर मी 1 plus sin 7x चा फॉर्म्युला घेतो म्हटलं तर 1 plus sin 7x चा फॉर्म्युला काय येत असते 1 plus sin x चा फॉर्म्युला काय येत असते 1 plus sin x is equal to cos x/2 plus sin x/2 bracket square. 1 plus sin x चा फॉर्म्युला आहे cos x/2 plus sin x/2. आणि इथे काय घेतलं आपण cos 7x. ठीक आहे, मी cos 7 चा फॉर्म्युला जो घेणार cos. ओके, तर जसे काय घेतलं आपण cos 7x. तर cos 7x चा फॉर्म्युला काय घेतला लक्षात आलं. ओके, जसे cos x चे या cos 7x चे 4 फॉर्म्युले आहेत.
ओके जर आपण cos x जर घेतला ओके तर cos स्क्वेअर x by 2 minus sin स्क्वेअर x by 2 cos स्क्वेअर x by 2 minus 1 1 minus 2 sin स्क्वेअर x by 2 1 minus tan स्क्वेअर x by 2 पण 1 plus tan स्क्वेअर x by 2 ठीक आहे मग इथं 1 plus sin 7x त्याच्यासाठी काय घेतलं असतं आपण cos x by 2 plus sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर कॅन्सल नसतं झालं म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम समोर सॉल्व करता नसता आला तर त्यासाठी आपण काय केलं इथे का cos 7x घेतलं sin pi by 2 minus 7x आणि sin 7x चा फॉर्म्युला घेतला cos pi by 2 minus 7x आता आपण काय करू sin x चा फॉर्म्युला लिहू शकतो 2 sin x by 2 cos x by 2 तुम्हाला सांगितलं का इथे जर ऑड नंबर येत असेल तर by 2 येत असते x by 2 ओके आणि ते जर इवन नंबर आला तर by 2 कॅन्सल होते by 2 काय होते कॅन्सल ओके भाग जाणारी संख्या असेल तर त्या संख्येमध्ये भाग जाता म्हणजे द्यायचा असतो तर y tan इनवर्स sin pi by 4 minus 7x by 2 ओके काय घेतलं आपण इथं तर या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला कोणती इथे 2 घ्यावं लागेल आणि पुन्हा आपल्याला इथे काय लिहावं लागेल इनटू cos pi by 4 minus 7x by 2 आणि आता आपण ब्रॅकेट मध्ये क्लोज करू फॉर्म्युला काय घेतला आपण sin x चा फॉर्म्युला काय आपल्याकडे 2 sin x by 2 cos x by 2 ओके मग इथे काय लिहावं लागेल आपल्याला 2 sin pi by 4 minus 7x by 2 cos pi by 4 minus 7x by 2 आता तुम्ही एक क्वेश्चन विचारू शकता कोणतं क्वेश्चन विचारू शकता सर आपल्याकडे इथे 2 होते इथे डिवाइड 2 आले ते 4 आले ते कसं ओके 2 sin x by 2 x by 2 ओके cos x by 2 आला आहे डिवाइड मध्ये 2 आला ओके तर डिवाइड मध्ये 2 आला म्हणजे ऑड नंबर मध्ये येते नाही इथे 1 आहे इथे 1 आहे तर बाय 2 प्रेझेंट होईल मग बाय 2 प्रेझेंट होईल तर मी काय करेन 2 टू जा 4 आणि 1 into 2 2 कारण 7 च्या डिवाइड मध्ये 1 राहते ओके 2 म्हणजे समजलं ओके म्हणजे हा ऑड नंबर काय करते हा पूर्ण 1 झाला हा पूर्ण 1 झाला त्याच्या डिवाइड मध्ये किती येते 2 येते डिवाइड मध्ये 2 येते तर 2 टू जा ओके आणि 2 1 जा 2 कारण 7 च्या डिवाइड मध्ये तसंच इथे 2 cos स्क्वेअर x by 2 येते तर मग x by 2 येते तुम्ही काय 2 टू जा 4 आणि 2 into 1 म्हणजे 2 sin x sin x by 2 cos x by 2 ओके यात पुन्हा आपण मल्टिप्लाय केला ओके मग आता इथे ते घेतल्यानंतर काय करू आपण 2 गेट कॅन्सल सो y tan इनवर्स ओके आता काय करावं लागेल आपल्याला ते कॅन्सल केल्यानंतर इथे cos pi by 4 into 7x by 2 आहे आपल्याला इथे डबल लिहिता येते पण स्टेप वाढणार आपली ओके त्यापेक्षा काय करू आपण समजून घेऊ आणि कॅन्सल करून टाकू ओके तर बघा cos pi by 4 minus 7x by 2 cos pi by 4 minus 7x by 2 आहे आणि इथे तुटते मल्टिप्लाय मध्ये cos pi by 4 minus 7x by 2 आहे ओके तर मग मी हा एक आणि न्यूमरेटर मधला आणि डिनोमिनेटर एक कॅन्सल आपल्याकडे काय मिळणार एकदा का sin pi by 4 minus 7x by 2 divide okay cos pi by 4 minus 7x by 2 bracket okay y is equal to tan inverse 2 get cancel केले okay 2 get cancel केले sin pi by 4 minus 7x by 2 into cos pi by 4 minus 7x by 2 divide cos square pi by 4 minus 7x by 2 तर इथे न्यूमरेटर मध्ये 1 टाइम cos pi by 4 minus 7x by 2 आहे पण इथे cos स्क्वेअर आहे याचा अर्थ होते 2 टाइम ओके मल्टिप्लाय मध्ये कोण cos pi by 4 minus 7x by 2 into cos pi by 4 minus 7x by 2 so y is equal to tan inverse एक याच्यामध्ये कॅन्सल झाला मग आपल्याकडे कोण उरलं y is equal to tan inverse 7 pi by 4 minus 7x by 2 divided cos pi by 4 minus 7x by 2 so y equal to tan inverse okay आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला बेटा sin cos अँगल सेम आहे कारण अँगल सेम असल्याने आपण काहीच करू शकत नाही ओके तर मग sin cos आहे ओके तर पहा sin pi by 4 minus 7x by 2 आपण cos pi by 4 minus 7x by 2 काय बोलला या ठिकाणी tan ओके pi by 4 minus 7x by 2 bracket close okay y equal to tan inverse tan pi by 4 minus 7x by 2 okay म्हणजे आपण इथे फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवायचा आपल्याला की sin x upon cos x sin x upon cos x so
इक्वल टू किती बनते tan x sin x upon cos x is equal to tan x. So y is equal to tan inverse tan pi by 4 minus 7x by 2. So y is equal to tan inverse tan get cancel फॉर्म्युल्यानुसार. ओके म्हणजे इथं आपण काय करू शकतो का इथे जे घेतलंय पहा tan inverse tan x ओके सो इज इक्वल टू x. ओके मग त्याच्यानंतर काय करू आपण का tan inverse tan कॅन्सल झाल्यानंतर pi by 4 minus 7x by ओके हा फॉर्मॅट पहा इथे ऍडजस्टमेंट केला आपण फॉर्म्युल्यानुसार. ओके इथे वेगळा फॉर्म्युला लागू शकत होता इथे सुद्धा तर आपण काय केले तर sin pi by 2 minus 7x cos 7x चा फॉर्म घेतला इथे sin 7x चा cos pi by 2 minus 7x घेतला आणि आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आता आपण डिफरन्शिएट करू शकतो. ओके का y इक्वल pi by 2 minus 7x by 2 आता इथे आपण डिफरन्शिएट करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. ओके सो d upon dx y is equal to d upon dx pi by 4 minus 7 by 2 d upon dx x. y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx so is equal to pi by 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण कॉन्स्टंट फंक्शन येते कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येत असते minus 7 by 2 ओके इनटू x चा डेरिव्हेटिव्ह किती असते 1 येत असते x चा डेरिव्हेटिव्ह किती येत असते 1 येत असते. सो dy upon dx so is equal to minus 7 by 2 रिझल्ट का dy upon dx so is equal to minus 7 by 2. एकदा पुन्हा रिपीट करू आपण 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे tan inverse cos 7x upon 1 plus sin 7x solution y is equal to tan inverse cos 7x upon 1 plus sin 7x. so y is equal to tan inverse. ओके तर मी तुम्हाला सांगितलंय सर्व. ओके का या ठिकाणी काय करायचं असते तर sin प्रत्येक याच्यात नाही प्रॉब्लेम बघून आपल्याला सोल्युशन काढायचं असते. ओके तर cos 7x चा दुसरा फॉर्म जो आहे sin pi by 2 minus 7x घेतला नंतर 1 plus sin 7x चा cos pi by 2 minus 7x घेतला त्याच्यानंतर y is equal to tan inverse फॉर्म्युला 2 sin pi by 4 minus 7x by 2 into cos pi by 4 minus 7x by 2 मला सांगितलं की 4 आणि 2 कसे आले. ओके पार्ट नंबर असेल तर बाय 2 येते डिवाइड मध्ये येते त्याने मी मल्टिप्लाय केला पार्ट 2 जा 4 आणि 2 1 जा 2 त्याच्यानंतर 2 गेट कॅन्सल. ओके cos pi by 4 minus 7x by 2 इथे 2 टाइम आहे cos pi by 4 minus 7x by 2 into cos pi by 4 minus 7x by 2 मग 2 गेट कॅन्सल आहे cos आणि डिवाइड मधला cos कॅन्सल झाला मग आपल्याकडे sin pi by 4 minus 7x by 2 डिवाइड cos pi by 4 minus 7x by 2. so y is equal to tan inverse sin cos tan angle as it is pi by 4 minus 7x by 2 tan inverse tan get cancel pi by 4 minus 7x by 2. so differentiate with respect to x so d upon dx y is equal to d upon dx pi by 4 minus 7 by 2 x कारण इथे मल्टिप्लायचं रिलेशन आहे. ओके तर -7 by 2 d upon dx x so y चा डेरिव्हेटिव्ह upon dx is equal to constant function चा डेरिव्हेटिव्ह 0 minus 7 by 2 as it is आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके प्लस मायनस मध्ये 0 कॅन्सल होऊन जाते याची गरज नाही आपल्याला मायनस जैसे ते राहील 7 upon 2 into 1 म्हणजे -7 upon 2 7 upon 2. ओके राईट